भीमच्या जवळ ये. जवळ या म्हणजे? अगं भीमच्या जवळ येऊन उभी तर राहा. मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचंय. तुम्ही दोघं खरंच खूप महान आहात. माझे स्वतःचे नात्यातले नसूनही माझ्यासाठी तुम्ही इतकं काही केलं. आणि तो माझा सख्खा भाऊ नरोत्तम जोशी. सख्खा असूनही इतका परका झाला आहे. या जातीपातीच्या जाळ्यामध्ये जसं काही सगळं विसरलं आहे तो. आपल्या सख्ख्या बहिणीला, तिच्या आनंदाला, सगळ्याला. मी तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानू इच्छिते. जल में बसे कमोदनी, चंदा बसे आकाश, जो है जाकी भावना सोता ही के पास. साहेब साहेब, अहो तुम्ही लोक कुठं राहिला होता? मी तिकडे कधी बसणं वाट बघत होतो. तुम्हाला येळ झाला मग म्हटलं मीच तुम्हाला हुडकतो. भीम रमाण निर्मला संपवलं की नाही संपवलं? लवकर सांगा, म्हणजे जीव भांड्यात पडेल की आपल्या समाजाचे रीतिरिवाज तोडणाऱ्याला शिक्षा मिळाली की नाही. सांगा रे साहेब, सांगा. ज्याला मिळायला हवी त्याला शिक्षा मिळाली आहे. हितेश भाऊ, मला तर वाटतं की भीम आमच्या जातीतला का नाहीये. कमीत कमी जेव्हा आमच्या जातीतले लोक काही अनैतिक निर्णय घेत असतील तर भीम त्यांचा विरोध करू शकला असता. आमच्या जातीमध्ये आम्ही निर्मलाचा मुद्दा उचलला असता तर भीम त्याचं समर्थन करू शकला असता. पण नाही, भीम तुमची जात आणि तुमच्या परिसराचा भाग आहे. पण तुम्हाला तर त्याची किंमतच नाहीये. माहित नाही ही तुमची दुर्बुद्धी आहे की तुमचा मूर्खपणा. चला आई बाबा. जनार्दन, हितेश भाऊ अजूनपर्यंत आले नाही. अरे जर का ते एकदाचे आले तर माहिती तरी पडल की नेमकं झालं काय. होय, भीम आणि रमाबद्दल ऐकल्याशिवाय आपल्याला झोप बी येणार नाही ना. बराबर बोललास, बराबर बोलला. जोकू काका, जनार्दन काका, याला सवय लागणं म्हणतात. तुम्हा दोघांना सवय लागली आहे दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट गोष्टी ऐकायची. आधी बघ, तू ना आजकाल जास्त बोलायला लागलायस. गप्पा राहता जरा. मी आका कमी बोलू? चुकीचं नाही बोलत आहे, बरोबर बोलतोय. भीम दादा म्हणतो की आपलं मन एका सुपीक जमिनीसारखं असतं आणि आपले विचार एका बी सारखे. जसं बी लावाल मग तसंच पीक उगल. दीपकची आई, दीपकची आई. काय झालं? काय झालं? अरे समजून ते एकदाच तुझ्या पोराला, नाहीतर हा बी त्या भीमराव सारखं नको ते वायफळ बोलायला लागलाय. आणि हा बी पुढे जाऊन त्याच्यासारखाच बनल नाही तर. म्हणजे त्यांच्यासारखं महान. ए दीपक, जेव्हा मोठे काय बी सांगतात तेव्हा ऐकत जायचं. अरे दीपक, या भीमासोबत राहून एकदम उद्धट झालाय हा पोरगा. दीपक, बाबा, बाबा. पोरी, तू खूपच उशीर केलास. ते बाबा काम शोधून येत होते तेव्हा रस्त्यामध्ये पाऊस सुरू झाला म्हणून तिथंच थांबावं लागलं. अहो बाबा, ती समजा जाऊ द्या. एक आनंदाची बातमी आहे. काय?
ते मी रस्त्यामधून येत होते ना, तेव्हा मी पाहिलं की अभयजींच्या वडिलांनी हितेश काकांच्या कानाखाली वाजवली. कानाखाली मारली? हा, ते झालं असं. म्हणजे जीव भांड्यात पडेल की आपल्या समाजाचे रीतिरिवाज तोडणाऱ्याला शिक्षा मिळाली की नाही. ज्याला मिळायला हवी होती त्याला शिक्षा मिळाली. भीम तुमची जात आणि तुमच्या परिसराचा भाग आहे, पण तुम्हाला तर त्याची किंमतच नाहीये. माहित नाही ही तुमची दुर्बुद्धी आहे की तुमचा मूर्खपणा. म्हणजे भीम परत यशस्वी झालाय. त्याने अभयच्या आई वडिलांचा विचारच बदललाय. चांगली गोष्ट आहे. हे सगळे ऐका ऐका, चाळीतले समदे बाहेर या. समद्यांसाठी आनंदाची बातमी आहे, लवकर या बाहेर. ऐका ऐका. अरे काय झालं असं? अरे भीम रमा आणि निर्मलाचा पत्ता कळलाय. कुठे कुठे आहे? हितेश भाऊ, सांगतो सांगतो. हितेश भाऊ, तुम्ही काहीच बोलणार नाही. काय नाही सांगणार? आ? काय नाही सांगणार? तोंड माझं, डोसकं माझं, दोस्त माझे. तू कोण आहे मला थांबवणार? मी समजायला सांगणार. अरे ऐका, भीमराव आणि निर्मला. अरे रामजी, सोडा रामजी. म्या भीमाचा बाप आहे आणि त्याच्या सुरक्षेबरोबर काय बी कुठलाच खेळ खोडणोबा होऊ देणार नाही. रामजी थांबा. रामजी, हे चुकीचं करताय तुम्ही. तुम्ही असं नाही करू शकत. खरं तर तुम्ही कोणाच्या सोबत असं करू शकत नाही. बाजूला माझ्या रस्त्यातून. आणि तू जो हा खेळ खेळतेस ना, मी प्रतिनिधी आहे, त्याच्यावर लक्ष दे. मला नको शिकवू. चल. रामजी, हे बरोबर नाही करत तुम्ही. रामजी, रामजी, काय करते रामजी? येडे झालंय काय? अरे रामजी, येडे झालंय काय? हितेश, मनात असतं तर तिथंच समध्यांसमोर तुला मारलं असतंय. पण मी असं केलं नाहीये. मी तुला एकदा समजावलं होतं, पण तू नाही ऐकलास. मला माहितीये, तुला माहिती आहे की भीम आणि रामा कुठं आहेत. आणि हो, मी तुला इथं घेऊन आलोय. ही गोष्ट कोणाला बी कळता कामा नाही. जर काही गोष्ट चाळीतल्यांना कळली ना, तर म्या चाळीतल्या लोकांसमोर तुला मारल. आणि हे माझं म्हणणं ध्यानात ठेव. ही तर अगदी जबरदस्ती हाय. असं कोणाचा अपमान करून वडून न्यायचं समजतंय ना तुम्हाला? वहिनी, या चाळीची प्रतिनिधी असण्याच्या नात्याने मी हे ओढून ओढून सांगल की हे चुकीचं आहे. हा चुकीचं आहे, एकदम चुकीचं. अगदी चुकीचं आहे. वय अगदी चुकीचं आहे. अरे वाई, तू कवापासनं चुकांबरोबरच्या गोष्टी बोलायला लागली? लक्ष्मी, आपल्या सासू सोबत असं बोलत नाहीत. ठीक आहे, तर मग दुसरं काहीतरी बोलते. तुमच्या समद्यांना एक खुशखबरी देते. भीमदादांनी अभय भाऊंच्या आई वडिलांचे विचार बदलले आहेत. काय काय बोलतीये लक्ष्मी? वय आत्या, आणि ते अभय भाऊ आणि निर्मला ताईंचं लग्न लावून द्यायला पण तयार आहेत. हे तर मला पहिलेपासूनच ठाऊक होतं की भीम आणि रमा जे ठरवतात ना, ते करूनच दाखवतात.
बाबा, तुम्ही इथे इथे का बसलायत? आत का नाही आलात? भीमपोरा, ज्योतिबा फुलेंना मी खूप वेळा भेटायला जायचो. जर ते काम करताना मला दिसायचे तर मी तिथंच बाहेर त्यांची वाट बघत बसायचो. अगदी तसंच आज पण मी जेव्हा इथे आलो, माहित नाही का, तुला आवाज द्यायच्या ऐवजी इथं वाट बघणं मला बरोबर वाटलं. कसं बोलताय बाबा? मी ज्योतिबा फुले थोडीच आहे. मी तर तुमचा मुलगा आहे आणि मुलासाठी वडील त्याची वाट बघतील हे योग्य नाहीये. जर मुलगा तुझ्यासारखा असेल तर बापानं वाट बघायला पाहिजे. तू तर अभयच्या आई वडिलांचे विचारच बदललेस. अजून एक चांगलं काम केलं. मला तुझा गर्व वाटतो पोरा, गर्व वाटतो. बाबा, बाबा, अरे बाबा, कसे आहेत तुम्ही? आणि घरात सगळे कसे आहेत? जसे होते तसेच आहेत. लक्ष्मी बी आली आहे. आता तुम्ही दोघं बी घरी चला लवकर. बस आजच्या दिवसाचं आहे बाबा. आज अभयजींचे आई वडील त्यांच्या समाजाच्या लोकांसोबत बोलणार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक ऐकतील. ते हे सुद्धा म्हणालेत की ते निर्मलाजी आणि अभयजींचं लग्न लावतील आणि मग त्यानंतर ते त्यांना घेऊन जातील. हा, मग आम्ही बी घरी येऊ. हा, पण तोपर्यंत तुम्ही दोघं तुमची काळजी घ्या, कारण हितेशला माहिती मिळाली आहे तुम्ही इथं राहताय. हे लग्न एक अपराध आहे. एका विधवेला दुसरे लग्न करण्याचा कोणताही अधिकार नाहीये. आणि जर निर्मलाच्या पोटात एखादं बाळ वाढत जरी असेल तर ती विधवा धर्माचे पालन करून देखील त्या बाळाला वाढवू शकते. का अधिकार नाहीये? जेव्हा एखाद्या पुरुषाची पत्नी मरते तेव्हा 6 महिने नाही उलटत तर तो दुसरे लग्न करू शकतो. मग त्याला तर तुम्ही म्हणत नाही की त्याला अधिकार नाहीये? तर मग एका स्त्री सोबत असं का? का एखाद्या स्त्रीला तिचे आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा अधिकार नाहीये? आमची काही हरकत नाहीये. आम्ही आपल्या मोठ्या सुनेचा विवाह आमच्या लहान मुलासोबत करू. तुमच्यासोबत बोलत आहोत कारण तुम्ही आमचे प्रमुख आहात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आमची साथ द्याल आमच्या विखुरलेल्या घराला पुन्हा एकदा सावरायला. अरे कसे जाऊ देऊ? आधी तुम्ही तुमच्या या मूर्ख मुलाला समजावा, ज्याला हे समजत नाही. जर ईश्वराने एका स्त्री आणि पुरुषाला एकसारखं नाही बनवलं तर एका स्त्री आणि पुरुषासाठी एकच कायदा कसा का असू शकेल? आणि हे समजून घ्या, हा समाज तुमच्या त्या विधवा सुनेला दुसऱ्यांदा लग्न करण्याची अनुमती देत नाही. तर मग या समाजाने मला ही आज्ञा द्यावी की मी माझ्या कुटुंबासोबत सन्मानपूर्वक इथून निघून जाईन. जर तुम्हाला तुमच्या मनासारखंच वागायचंय तर मग विचारण्याचं नाटक करतायच का तुम्ही? यासाठी विचारत आहोत कारण आम्ही या समाजाचा आदर करतो आणि या समाजाला सोडून जाण्याची तर आमचीही इच्छा नाही आहे. परंतु जर तुम्ही लोक ऐकणार नसाल तर आमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागेल. आम्हाला वाटत होते की तुम्ही लोक, हा समाज आमचे म्हणणे ऐकून घेईल, या कठीण समयी आमची साथ देईल. म्हणून आम्हाला तुमच्या सहमतीची अपेक्षा होती आणि आम्ही लोक तुमच्याकडेच येणार होतो. पण त्याआधीच तुम्ही इथे आलात. पण वाटतंय की तुम्हाला आमचं म्हणणं कळत नाहीये, म्हणून आम्हाला तुमच्या मदतीची काहीच गरज नाहीये. आई बाबा, चला. थांबा. असे कसे जाऊ शकता तुम्ही संपूर्ण समाजाला पाठ दाखवून? हा, हे बघा,
आता ही गोष्ट वाढवू नका. ही गोष्ट खूप वाढली आहे अभय. आणि आपल्या समाजात अशा सामाजिक अपराधाची शिक्षा मिळते आणि कायद्यानुसार यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि अशी शिक्षा की इथून पुढे कोणीही आपल्या समाजात असा सामाजिक अपराध करण्याबद्दल विचारही करू नये. आणि एक आदर्श उदाहरण समाजाला दिले जाईल. जसे की मी एक वडील असून देखील आपली मुलगी निर्मलाला अपराधी मानतो आहे, तसेच हा अभय देखील दोषी आहे. आणि जे लोक याची साथ देत आहेत या दुष्कृत्यामध्ये ते सगळे दोषी आहेत. हे बघा, आम्ही दोषी नाही आहोत आणि तुम्ही लोक आम्हाला दोषी ठरवू नका. सरपंच साहेब, यांना असंच कसं जाऊ देऊ शकतो? यांना शिक्षा झालीच पाहिजे. यांचं बोलणं ऐकू नका. हे तुम्ही सांगू नका. ज्या गोष्टीचा निर्णय आज होईल आणि आत्ताच होईल. जर तुम्हा लोकांना शिक्षेची एवढी भीती वाटत आहे तर मग एक काम करा, संपूर्ण समाजाची माफी मागा आणि निर्मलाला इथे आणून यांच्या हवाली करा. हे बघा, हे तर घडणार नाहीये. तर मग शिक्षा मिळेल. बरोबर बोलताय. असे कसे निघून जाणार हे लोक? शेवटचं सांगतोय मी, आपल्या करणीची माफी मागा आणि त्या विधवेला आमच्या समोर आणा. हे बघा, तुम्हाला आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण आता निर्मला तर परत नाही येणार. मग तुम्हा सगळ्यांना शिक्षा देण्यात येईल. पकडा या सगळ्यांना. हे काय करताय तुम्ही? अरे हे सोडा काय मला. करताय तुम्ही? अभयजीन त्यांच्या आईबाबांचं एकदा समाजातल्या लोकांशी बोलणं झालं तर सगळ्या अडचणी दूर होतील. अभय, अजूनही वेळ आहे. तू, तुझी आई, तुझे बाबा समाजाची माफी मागा, म्हणजे सगळे तुम्हाला सोडतील. जेव्हा आम्ही कोणती चुकीच नाही केली आहे तर माफी कोणत्या गोष्टीची? घेऊन चला यांना मारत मारत आणि झाडाला बांधा. नाही, तुम्ही असं करू नका. सोडा, तुम्ही हे चुकीचं करत आहात. हे काय करत आहात? सोडा मला. खूप वेळ झालाय, अजूनही अभयजी आणि त्याचे आई वडील आले नाहीत. नेमपोरा, मला भीती वाटते. कदाचित त्यांच्या समाजामध्ये अभयजी आणि त्यांच्या आई वडिलांचा आग्रह मान्य झाला नसेल तर. बाबा, हीच भीती मलाही होती. मग मी विचार केला की समाजातल्या लोकांना नंतर कळेलच, ह्यापेक्षा सगळ्यात आधी त्यांनाच कळू देत. आणि अभयजींच्या आई वडिलांनी जर आग्रह केला तर समाजातल्या लोकांना दया येईल, त्यांचा दृष्टिकोन बदलेल. भीमराव, भीमराव. वकील सर, भीमराव सर. भीमराव, इथे समाजातल्या लोकांनी अभयच्या आईला बंदी केलेलं आहे. अभय आणि अभयच्या वडिलांना झाडाला बांधून दगड मारून जखमी केलंय. काय? सोडा मला, जाऊ द्या. सोडा, तुम्ही हे चुकीचं करत आहात. सोडा अभय. जोपर्यंत तुम्ही दोघं संपूर्ण समाजाची माफी मागत नाही, असेच बांधलेले राहाल, तोपर्यंत अभयची आई आमच्या समाजातल्या बायकांच्या ताब्यात राहील. आई नाही. आता हा मुद्दा वैयक्तिक राहिला नाहीये. नरोत्तम जोशीने याला आपल्या फायद्याचा विषय बनवला आहे. त्याला वाटतं की हीच संधी आहे समाजामध्ये आपलं स्थान मोठं करण्याचा. जर तो सामाजिक मूल्यासाठी आपल्या बहिणीच्या आनंदाची कुर्बानी देईल, तेव्हा लोक त्याला समाजाचं रक्षण करता आणखीन जास्त म्हणतील. आणि फायदा नेहमी अशाच लोकांचा होतो